आपल्या सोबत ज्ञानेश्वर म्हात्रे आहे जे शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतात। सर काय सांगाल, एक वर्ष तुमच्या या लोकप्रतिनिधी कार्यकाळ होतोय, आमदारकीला हा म्हणजे या वर्षीचं पूर्ण एक वर्ष होतंय, कशा प्रकारचा तुमचा कार्यकाळ राहिलेला आहे? मी आमदार झाल्यापासून जवळ 2.5 वर्ष या ठिकाणी पूर्णत्वास झालेली आहेत आणि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक शिक्षक शिक्षकेतर असतील, संस्था असतील, विद्यार्थी असतील, यांचे प्रश्न सभागृहामध्ये आपण मांडलेले आहेत आणि अनेक प्रश्न सोडवण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली आहे। सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री आमचे दादाजी भुसे साहेब आणि राज्यमंत्री पंकजी भोयर साहेब, या सर्वांची नेहमीच चांगली साथ, सर्व अधिकारी वर्गाची चांगली साथ लाभलेली आहे। अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवले गेलेले आहेत। आता सध्या तरी फार प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा टप्पा अनुदानाचा विषय होता, तो टप्पा अनुदानाचा विषय सुटलेला आहे, पण त्या टप्पा अनुदानामधल्या 2-4 गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मागे राहिलो आहोत। एक म्हणजे की 30 दिवसामध्ये त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा होत्या, त्यांची पूर्तता होते, निकष पूर्ण केले होते, पण त्यांचा टप्पा रोखला होता। 14 ऑक्टोबर 2024 या शासन आदेशामध्ये त्यांना टप्पा देण्यासंदर्भात शासनाने जो आदेश काढला होता, त्या आदेशाप्रमाणे त्यांना अनुदान मिळावं याकरता आम्ही प्रयत्न करत होतो। परंतु या 2025 ला जो आदेश निघाला त्यामध्ये त्यांचा विषय जरी आलेला नसला तरी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललेलो आहोत आणि लवकरच 30 दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा आहेत त्यांना सुद्धा अनुदान मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर शेवटच्या वर्गाची पटसंख्या, ज्यांची शेवटच्या वर्गाची पटसंख्या 6 फेब्रुवारी 2023 शासनादेशामध्ये म्हटलं होतं की किमान जी पटसंख्या पाहिजे त्या वर्गाची नव्हती, म्हणून त्यांना टप्पा अनुदान दिलेलं नव्हतं, परंतु त्यांची पुढे पटसंख्या वाढलेली आहे, तर त्यांना त्या वर्षाची पटसंख्या लक्षात घेऊन अनुदान दिलं पाहिजे याकरता आम्ही आग्रही आहोत, त्याकरताही प्रयत्न सुरू आहे। आणि तिसरा आता नवीन प्रश्न आलेला आहे की जे 20% वगैरे अनुदान घेत होते, परंतु 6 फेब्रुवारी 2023 ला त्यांना विद्यार्थी संख्या नव्हती किंवा विद्यार्थी संख्या होती पण आधार व्हॅलिड नव्हते, अशा पण काही शाळा आहेत, तर त्यांना सुद्धा त्यावेळचा थांबवलेला टप्पा पुढे शासनाने यावर्षी विद्यार्थी संख्या वाढल्या म्हणून दिलं आहे, परंतु दिल्यानंतर एक पगार घेतल्यानंतर पत्र दिल्यानंतर पुन्हा त्यांचा तो टप्पा रोखलेला आहे। असे काही शिक्षक आहेत, त्यांचाही अनुदानाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्याचबरोबर पद दुरुस्ती, म्हणजे पद होती समजा 10 पण अनुदानाच्या आदेशामध्ये 5च आले, 5 लोक अजूनही अनुदानापासून वंचित आहेत, तर त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। या अनुदानाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या संदर्भात आम्ही अधिवेशनात सगळे प्रश्न लावलेले आहेत। सध्या टीईटीचा मुद्दा खूप गाजतोय राज्यामध्ये, त्या संदर्भात शाळा बंद देखील आंदोलन शिक्षकांनी केलं होतं, त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? कारण तुम्ही सत्तेतले आमदार आहात, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या खूप जवळचे आहात, काय सांगाल त्या मुद्द्याविषयी? टीईटीच्या बाबत तुमचं काय मत आहे? टीईटीच्या संदर्भामध्ये 2-4 महिन्यापूर्वी माननीय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की सर्व शिक्षकांना टीईटी द्यावी लागेल, असं एक जजमेंट सगळीकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पसरत होतं आणि त्याविषयी मतांतर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। पण माझं स्वतःचं मत जर म्हटलं तर मुळात हा कायदा आलेला आहे 2009 ला, त्याची अंमलबजावणी झाली 1 एप्रिल 2010 ला आणि त्यानंतर टीईटी करण्याच्या संदर्भात सप्टेंबर 2010 ला केंद्र शासनाने याचा आदेश काढलेला आहे आणि त्या धर्तीवरती राज्य शासनाने फेब्रुवारी 2023 ला टीईटी करण्याच्या संदर्भात शासनादेश काढला आहे। आता आदेश काढल्यानंतर हे जजमेंट आल्यानंतर सगळ्याच ठिकाणी वातावरण तापलेलं आहे, त्याकरता आम्ही सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पत्र लिहिलेले आहेत आणि त्यांनाही आपण विनंती केलेली आहे की हा जो काही संभ्रम आहे या संदर्भात आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे आणि त्यावर संपूर्ण माहिती घेतली असता उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने या संदर्भात एक रीट दाखल ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये केली होती। त्यावेळेला माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलं की पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया, एवढंच घोषवाक्य त्या ठिकाणी बोलले गेले आणि पुढे ती केस थांबवली आणि त्यानंतर अन्य 4 राज्याने केस दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची रीट पिटिशन दाखल करून घेतली गेलेली, रिव्ह्यू पिटिशन दाखल करून घेतलेली नाही आणि आपल्याही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तशा प्रकारची पिटिशन दाखल करण्यासाठी प्रयत्न आम्ही त्यांच्या मागे लागलो, निश्चितपणे ते करतील, चिंता करण्याचं कारण आहे। यामध्ये मुळात असं आहे की कोणताही कायदा ज्यावेळेला लागू होतो तेव्हा तो कायदा ज्यावेळेला लागू झाला तेव्हापासून पुढचा विचार करायला पाहिजे, मागचा विचार करायची काही गरजच नाही। जो शिक्षक 99, 95 किंवा 2004, 2005-06 च्या दरम्यान जर लागला आहे त्या शिक्षकाला टीईटीची गरज काय? जर एप्रिल 2000
10ला जर कायदा चालू आहे, आरटीचा कायदा लागू झालेला आहे, सप्टेंबर मध्ये जर त्याचा आदेश निघाला असेल तर त्याच्या पुढचा विचार करायला गेला पाहिजे. मागचा विचार करून चालणार नाही. तर हा कुठेतरी अन्याय होतो, तो अन्याय दूर होणं गरजेचं आहे. आम्ही आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे पटवून दिलेलं आहे. निश्चितपणे त्यातून मार्ग निघणार. शिक्षण मंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की आम्ही शिक्षकांच्या बाजूने आहोत, त्याच्यात मार्ग काढू. तसंच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की ही संख्या शिक्षकांची भरपूर आहे, 30-40 लाख आहे आणि 30-40 लाख लोकांची नोकरी शक्यच नाही काढून घेणं. कधी सुप्रीम कोर्ट असं करणार नाही. सुप्रीम कोर्ट हा नेहमीच अन्यायाच्या बाजूने उभा असतो. पण कुठेही प्रॉब्लेम आला तर आम्ही सगळे शिक्षक आमदार शिक्षकांच्या बाजूने आहोत. कुठेही काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आता सभागृहामध्ये याविषयी चर्चा करणार आहोत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या वतीने सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाशी बोलण्याचा प्रयत्न करावा. माननीय केंद्र शासन आपलं आहे, केंद्र शासन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आपण बोलावं आणि त्यांच्याकडनं काही हस्तक्षेप होतोय का ते बघावं, किंवा लोकसभेमध्ये याविषयी कायदा काय वेगळा तयार करून सुप्रीम कोर्टाने घेतला जो निर्णय त्याच्यावर काय विचारविनिमय करता येतो का याविषयी प्रयत्न करावा असं आम्ही त्यांना सुचवतो. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज नागपूर.